आम्ही ह्या 2 दिसांत वेगवेगळो अनुष्ठान म्हळ्यार सेवा महोत्सव 2025 हो मनयता आणि बरोबर 10 वरांचेर कबड्डीचो जो टुर्नामेंटाचें इनोग्रेशन आसतलें त्याच्या बरोबर आमी ह्या सेवा महोत्सवाचें इनोग्रेशन करतलो आनी तें बीन आमचे ऑनरेबल मिनिस्टर फॉर पावर श्री सुरेंद्र कवळेकर सरांच्या हातीरूच जातलें. त्याच बरोबर जे फक्त युनिटी जे आमकां तें इनोग्रेशनाक आसतलें तें ह्या इनोग्रेशनाक आसतलें. हो महोत्सव जो आसा त्या महोत्सवात 25 आणि 26 तारखेक बरोबर 10 वरां पासून आमी इन एसोसिएशन विथ ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट आणि बिलीफ पंचायत मंडोळा एक एक्झिबिशन कम सेल फेअर अँड वर्कशॉप एज उद्योग आधार योजना ह्याच्या अंतर्गत लोकल फॉर वोकल म्हणजे ट्रेडिशनल जे आमचे बिझनेस किंवा व्यापार करपी जे आमचे गांवांतले लोक आसा त्यांच्या खातीर आमी स्टॉलाची वेवस्था केल्ली आसा. तांकां आमी स्टॉलां घालून दितले. स्टॉलां एब्सोल्युटली फ्री आसतली तेंच्या खातीर आनी तेणे आपलो कितें जो पदार्थ आसा जो आमचे फूड आयटम्स आसा कितें आसा तें हांगा एक्झिबिशनाक किंवा सेल करून येता जे कितें तांकां कितें इन्कम जातलो तांकां वयतलो. त्याच बरोबर आमी हे दोनूय दीस आसतले 25 आनी 26 ह्या पासून ते दुसऱ्या दिसा 10 पासून ते रात्री पर्यंत आनी त्याच बरोबर रात्री आमचो बरोबर 7 वरांचेर इन एसोसिएशन विथ आर्ट एंड कल्चरल डिपार्टमेंट आमी एक कल्चरल इव्हेंट दवरलेलो आसा. तो बरोबर 7 वरांचेर आमी सुरू करतले. तेजें इनोग्रेशन जें आसा बरोबर 7 वरांचेर जातलें. ते आमचे चीफ गेस्ट जे आसा ते दिलीप ढवळेकर सर जे आसा राधाराव ढवळेकर ट्रस्टाचे जे प्रेसिडेंट आसा तेंच्या हातीन जातलें. त्याच बरोबर ह्या कार्यक्रमाक आमचे फोर्डाचे डेप्युटी कलेक्टर उपस्थित आसतले आणि बाकीच्या माध्यमांत उपस्थित आसतले. तर बरोबर इनोग्रेशन जाल्या नंतर त्या दिसा आमी फ्युजन घेतले म्हणजे कल्चरल इव्हेंट आसा वेगळे वेगळे जी संस्था आसा तांकां आमी इन्वायट केल्ले आसा तांकां आमी परफॉर्मन्स करपाक एक वेगळो तरेचो फ्युजन आमी प्रोग्राम दवरलेलो आसा. अशें 2 दीस हो प्रोग्राम चलतलो. टायमींग कसो आसता? 10 ते सांजचे पर्यंत जो कितें कार्यक्रम आसता ती स्टॉलां चालू आसतली. कबड्डी जो आसा बरोबर 10 सुरू जातली 7 पर्यंत कबड्डी चलतली. 7 उपरांत कल्चरल इव्हेंट आसा पळय तो 7 उपरांत